ट्रिग्नोमेट्री शिकायचं. ऍप्लिकेशन काय आहे? तर ऍप्लिकेशन शिकत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला घ्यायची असते ती म्हणजे लाईन ऑफ विजन. आता लाईन ऑफ विजन काय आहे हे बघायचं. लाईन ऑफ विजन म्हणजे दृष्टिरेषा. बरोबर. आपण म्हणतो की नाही दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझा दृष्टिकोन कसा आहे, हे जे आपण म्हणतो की नाही तुझा दृष्टिकोन बरोबर नाही, तुझा दृष्टिकोन चुकीचा आहे, माझ्या दृष्टिकोनाने हे असं आहे, माझ्या दृष्टिकोनानं तसं ते आहे. हे जे दृष्टिकोन असतं ना तशी एक नजर असते आणि त्या नजरेमुळे दृष्टिकोन तयार होतो. माझी बघायची नजर कशी आहे त्यानुसार दृष्टिकोन तयार होतो. आणि हे आपल्याला ट्रिगोनोमेट्रीच्या ऍप्लिकेशन मध्ये आहे. सुरुवातीला काय सांगता येते की लाईन ऑफ विजन म्हणजे तुमची एखादी गोष्ट बघण्याची जी नजर आहे ना त्याला आपण लाईन ऑफ विजन म्हणतो. त्याला शुद्ध मराठीमध्ये दृष्टिरेषा म्हटलं. बरोबर. त्याला आपण मार्मिक शब्दात म्हणतो नजर. काय तुझी नजर आहे ना, अगदी त्या पद्धतीने. मग आता ती नजर कशी आहे तर त्या नजरेवर अवलंबून आहे की आपल्याला नेमकं काय घ्यायचंय आणि काय नाही. आता बघा आपल्याकडं ज्यावेळेस आपण असं जमिनीवरती उभं असतो, जमिनीवरती उभं म्हणजे आपण एक हॉरिझॉन्टल सरफेस. आता हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे. ह्या हॉरिझॉन्टल सरफेसवरती कुठलीही एक व्यक्ती जर उभं असेल, ठीक आहे, तिथं त्याचा डोळा. मग आता या डोळ्यानं तो काय करतोय, समोर बघतोय. ज्यावेळेस तो त्या जमिनीवरती, त्या पृष्ठभागावरती, त्या सरफेसवरती उभा आहे व्हर्टिकल पोझिशन मध्ये, मग त्याची ही नजर जी आहे ती ही नजर सरळ कन्सिडर केली जाते पॅरलल टू द सरफेस. पॅरलल टू द सरफेसला जर करेक्ट आपण ही नजर अशी कन्सिडर केली ती पॅरलल. बरोबर. ती आहे तुमच्याकडची लाईन ऑफ विजन. त्याला काय म्हणतो आपण, लाईन ऑफ विजन. आता ही लाईन ऑफ विजन बदलते. कशी बदलते, ही जी लाईन ऑफ विजन आहे याला आपण आपली इनिशियल आर्म कन्सिडर केलं. काय केलं असतं आपण इनिशियल आर्म कुठल्या जर ती सरफेसला पॅरलल असेल तर, ठीक आहे. मग सरफेसला पॅरलल असेल तर ती अँगल बनवू शकते, म्हणजे दृष्टीचे कोन बनवू शकते. मग ती कोन कशी असणार, ते कोन दोन प्रकारचे असतात. एक कोन असतो आपल्याकडे वरच्या दिशेने जाणारा, एक कोन असतो आपल्याला खालच्या दिशेने जाणारा. एक असतो आवर्ती कोन, एक असतो अनावर्ती. मग आवर्ती आणि अनावर्ती कोणते कुठले ते बघा. आता इथं लाईन ऑफ विजन, अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन आपल्याला कसं तयार करून देतं हे बघायचं. ठीक आहे. आता बघा थोडक्यात लक्ष द्या. समजा तुम्ही असं रस्त्यावर सरळ चालले, बरोबर. तुम्ही या रोडनं अशी सरळ चालले गाडी घेऊन, इथं तुम्ही ब्रेक मारा, इथं तुम्ही उभा राहा. इथून पुढे एक बिल्डिंग आहे, ठीक आहे. त्या बिल्डिंगची गॅलरी, इथे गॅलरी, इथे गॅलरी, काय जे गॅलरी असतील ठीक आहे 3-4. मग ही इथं बिल्डिंग आहे, बरोबर. त्या बिल्डिंग मध्ये लोक राहतात, बिल्डिंग मध्ये आजकाल लोक राहतात पाहिजे, बरोबर का. मग आता इथं थांबलो आणि इकडं कुठं उभा आहे, ही आपली गाडी चालवताना नजर अशी सरळ कशी होती, सरळ. पण नेमकं या बिल्डिंग पाशी आलं की नजर गेली आपली वर, बरोबर. मग ही चलवत असतानाची नजर आणि अचानक गेलेली वरती ही नजर. मग इथं काय झालं आपल्याकडे तयार, एक अँगल तयार, ठीक आहे. बर. मग सेम त्याच वेळेला काय झालं की गॅलरीतला जो व्यक्ती होता मागचा, हा गॅलरीतला व्यक्ती वरचा सुद्धा असं सरळ बघत होता. काय बघत होता, असं सरळ बघत होता. पण इकडे खाली गाडीचा आवाज आला की ह्या व्यक्तीने काय केलं, खाली नजर केली है ना. मग इथं पण एक अँगल तयार. आता या आकृतीला जर उचलून बाजूला मी घेतलं, बघा हा इथं ए पोझिशनला असणारा व्यक्ती बी पोझिशनला असणाऱ्या व्यक्तीकडे बघतो. आणि इथं आता कशा पद्धतीने डायग्राम तयार झाली, तर हा इथं बी व्यक्ती आहे, हा इकडे या ए व्यक्तीकडे बघतोय, हा ए बी कडे बघतोय. ए ची दृष्टिरेषा सरळ आहे जमिनीला समांतर, बी ची सुद्धा दृष्टिरेषा समांतर जमिनीला समांतर. झेड तयार झाला, बी मध्ये तयार होणारा अँगल खालच्या दिशेला, ठीक आहे. त्याची डायरेक्शन या पद्धतीने झाली आणि ए चा तयार होणारा अँगल या पद्धतीने गेलाय. तर वरच्या दिशेने म्हणजे अपवर्ड डायरेक्शन मध्ये हा बघतोय, हा कुठं बघतोय, हा अपवर्ड डायरेक्शन, हा कुठं बघतोय, डाऊनवर्ड,
ठीक आहे. एक जण बघतोय अपवर्ड, एक जण बघतोय डाऊनवर्ड. अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेला, डाऊनवर्ड म्हणजे खालच्या दिशेला. मग जर तुमच्याकडे तुमची लाईन ऑफ विजन बरोबर अपवर्ड डायरेक्शन मध्ये जर अँगल करत असेल तर त्याला अँगल ऑफ इलिव्हेशन म्हणतात. आणि जर तो तुमचा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये करत असेल अँगल तर त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतात. अशी दोन अँगल आपल्याकडे असतात, अँगल ऑफ इलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. बघा इथं, आता मी इथं या ठिकाणी घेतोय, ही तुमची लाईन ऑफ विजन, इकडे गेलेला हा अँगल, ही झाली अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शन मध्ये तयार झालाय म्हणून हा झाला तुमचा अँगल ऑफ इलिव्हेशन. हा काय तयार झाला? अँगल ऑफ इलिव्हेशन. सेम टाइम वरतून खालच्या बाजूला बघितलं तर इथं तयार होणारा जो अँगल आहे ही आहे तुमचं डाऊनवर्ड डायरेक्शन. ही आहे डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि इथं तयार होणारा जो अँगल आहे तो आहे अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन. या पद्धतीने हे अँगल्स तयार होतात आणि यालाच आपण अँगल ऑफ इलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतो. बस. बरं, आता याचा उपयोग काय, याचं ऍप्लिकेशन काय? तर याचं ऍप्लिकेशन हे आहे की इथं जसं मी पॉईंट घेतला हा ए हा बी, आता इथं हा पॉईंट म्हणजे बिल्डिंगची उंची कुठून सुरू झाली तो पॉईंट म्हणजे आपण जर कन्सिडर केला सी. तर ह्या 3 पॉईंटला घेऊन जर आपण बघितलं तर ह्या 3 पॉईंटला आपण घेऊन बघितलं तर आपल्याकडे तयार होतो एक राईट अँगल ट्रायंगल बी ए सी. इथं सी मध्ये झाला राईट अँगल ट्रायंगल. मग इथं काय काय आलं तर इथं बी पासून सी पर्यंतची उंची आहे त्याला आपण हाईट म्हणतो. बरोबर. ए पासून सी पर्यंतची लेंथ किंवा डिस्टन्स आहे त्याला आपण बेस म्हणतो. बरोबर, बेसचं डिस्टन्स ए आणि सीचं. आणि ही जी आहे तुमची ए टू बी मधली लेंथ आहे, ही लेंथ किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे आपल्याकडे हायपोटेनस आहे, बरोबर, हा आपला हायपोटेनस आहे. आणि ही हाईट आणि बेस जो आहे हा आपला त्या ऍडजस्टंट अँगल सॉरी ऍडजस्टंट साइड्स ऑफ राईट अँगल आहे. पॉईंट सी मध्ये आपला राईट अँगल होतं. हाईट आणि बेस ह्या दोन्ही गोष्टी पॉईंट सी ला ऍडजस्ट करतात म्हणून त्या ऍडजस्टंट साइड ऑफ राईट अँगल झाल्या. त्याच्या अपोजिट साइड आहे हायपोटेनस. आता इकडे जर बघितलं ह्या फिगर मध्ये तर इथं बी पासून ए पर्यंत येतानाची ही जी लाईन आहे ही लाईन हायपोटेनसचं काम करते. ए पासून सी पर्यंतचं अंतर हे बिल्डिंग पासून त्या व्यक्तीचं डिस्टन्स काढतो. आता मग इथं दोन गोष्टी आहेत. हा ए जर ऑब्झर्वर असेल, बरोबर, ऑब्झर्वर म्हणजे निरीक्षण करणार. आता ए निरीक्षण करायला वरच्या बाजूला कोणती व्यक्ती उभा आहे म्हणून ए हा ऑब्झर्वर झाला. मग या ऑब्झर्वरचं बिल्डिंग पासूनच असणारं डिस्टन्स ते आपण घेतो एसी, बरोबर. किंवा ऑब्झर्वर टू ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आहे सध्या. मग ए हा ऑब्झर्वर झाला, बी हा ऑब्जेक्ट झाला. ए हा बी कडे बघतोय, ए बघतोय बी कडे म्हणून ए ऑब्झर्वर आहे, बी ऑब्जेक्ट आहे. मग त्यांच्या दोघांच्या मधलं डिस्टन्स जर काढायचं झालं तर त्या ऑब्झर्वरची सिच्युएशन बघायची आपल्याला कुठे, त्यानुसार ती स्लॅन्ट लेंथ त्याला काढायची, तितकंच लांबी आपल्याला काढायची. आणि बी टू सी, हा बी सी जो आहे हा एसी ला परपेंडिक्युलर आहे म्हणून बी सी ची हाईट आपल्याला काढायची. मग आता हे कसं काढायचं तर ए हा अंदाजे त्या बिल्डिंगची हाईट कॅल्क्युलेट करू शकतो. बी हा बिल्डिंग पासून ए ला अंदाजे डिस्टन्स वरती कॅल्क्युलेट करू शकतो. आणि एचं आणि बीचं सुद्धा अंदाजे अंतर आपल्याला काढता येतं. ठीक आहे, इमॅजिनरी डिस्टन्स म्हणतो आपण त्याला. त्याच्यासाठी आपल्याला काही अँगल्स दिलेले असतात आणि त्या अँगल्स वरून आपल्याला त्यांची मेजर्स काढायचे. ठीक आहे, हे ऍप्लिकेशन आहे त्या अँगल ऑफ इलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशनचं. दुसरं काहीच अर्थ नाही. एक लक्षात घ्या, याच डायग्रामला जर सेपरेट आपण इकडे करून घेऊन बघितलं, हा जो तुमचा झेड तयार झाला होता या पद्धतीने, तो इथं या ट्रायंगलवर करून. मग अँगल ऑफ डिप्रेशन इथं झालाय, अँगल ऑफ इलिव्हेशन इकडे झालाय. हा डिप्रेशनचा अँगल आहे, हा इलिव्हेशनचा अँगल आहे. एक लक्षात ठेवायचं, डिप्रेशनचा अँगल ज्यावेळेस तुमच्याकडे इथे येणार आहे त्यावेळेस तुमची ही दोन्ही अँगल्स अल्टरनेट अँगल्स येणार. अँगल ऑफ डिप्रेशन इक्वल्स टू अँगल ऑफ इलिव्हेशन, हे अल्टरनेट अँगल्स असतात. ठीक आहे, कसले अँगल्स असतात? अल्टरनेट अँगल्स असतात. आलं लक्षामध्ये? आणि आता ह्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आपली प्रॉब्लेम सोडवण्यासाठी.
मग तिथं कसा उपयोग करायचा आहे त्याचा, काय करायचं हे आपल्याला बघायचं. हे काही उदाहरणं सोडवल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही. म्हणजे कसं की समजा हा इथं आलाय ए पॉईंट वरती आलाय एक व्यक्ती, इथून तो 30 डिग्रीचा अँगल करून वर बघतोय. मग 30 डिग्रीचा अँगल वर बघून करून वर बघतोय. मग आपल्याला विचारलंय की तो बिल्डिंग पासून अमक्या अमक्या डिस्टन्स वरती आहे, बिल्डिंगची उंची काय. बरोबर. ए हा सी बीसी नावाच्या बिल्डिंग पासून एसी डिस्टन्स वरती उभा आहे, तर बीसी ची हाईट किती हे आपल्याला काढायचं. मग तो पॉइंट ए मध्ये उभा राहून बी सी बिल्डिंगच्या टोकाकडे बघतोय, बी पॉइंट कडे. मग तिकडे टोकाकडे बघताना त्याला 30 अंशाचा कोन करावा लागला आणि तो सी पासून एवढ्या अंतरावरती आहे, तर त्याची उंची काय. बरोबर. किंवा ए हा सी बीसी या बिल्डिंग कडे बघतोय, एबीचं अंतर एवढं आहे आणि त्यानं एवढा अँगल केलाय, म्हणजे थिटा अँगल केलाय आणि एबीचं डिस्टन्स एक्स वाय झेड काय असेल त्याचं. मग तो व्यक्ती बिल्डिंग पासून किती अंतरावरती उभा आहे हे काढा. त्या बिल्डिंगची उंची किती आहे ते काढा. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी आपल्याला इथं आता फाइंड आउट करायच्या. ह्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी त्या लाईन ऑफ विजन सोबत अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशनची मदत घ्यायची. अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन हे आपल्याकडे स्टँडर्ड मेथडमध्ये 30 डिग्री, 60 डिग्री, 45 डिग्री या 3 डिग्र्यांमध्ये आपल्याला ते दिलं जातं आणि त्याच्यानुसार आपल्याला त्यांची मेजर्स फाइंड आउट करायचे असतात. म्हणजे लेंथ दिलेली असेल, लेंथ फाइंड करायची, मेजर दिलं असेल, मेजर फाइंड करायचं. तर सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्या ऍप्लिकेशन मध्ये सोडवायला मिळतात. बघा आता याच्यात एक दोन उदाहरण तुम्हाला करून दाखवतो. एक उदाहरण मी इथं घेतोय आता सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या प्रॅक्टिस सेट सेकंड मध्ये. बघा क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये. A person is standing at a distance of 80 meters from the church looking at its top. A person is standing at a distance of 80 meters from a church looking at its top. The angle of elevation is of 45 degree. Find the height of the church. The church height find करायची. मग आता तुम्ही सांगितलेल्या कंडिशन नुसार काय करू आपण. सुरुवातीला काय सांगितलं की a person is standing at a distance of 80 meter. बर. मग आता एखादा व्यक्ती, ठीक आहे, हा व्यक्ती घेतला पॉइंट मध्ये दाखवला व्यक्तीला झूम करून बघा पॉइंट. मग या पॉइंट पासून चर्च किती आहे, 80 मीटर अंतरावरती आहे. इथं चर्च सुरू झालं. आता चर्च जमिनीवर उभा असते, आडवत नसते. बरोबर. मग पुन्हा सांगितलंय की त्या पॉइंट पासून तो चर्चच्या टोकाकडे बघतोय, इथून तो चर्चच्या टोकाकडे बघायला आहे आणि इथं त्यानं 45 डिग्रीचा अँगल केला. किती केलाय, 45 डिग्रीचा अँगल केलाय. मग फाइंड द हाईट ऑफ चर्च. मग त्या चर्चची हाईट काढा. आता ह्याला आपण काय करायचं असतं, पॉइंट घ्यायचे. बघा पॉइंट घेताना मी इथं लिहितो ए बी सी. मग आता लेट म्हणजे आपल्याला कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचंय की द पर्सन इज स्टँडिंग ऍट अ पॉइंट ए. आपल्याला पर्सन इज स्टँडिंग ऍट अ पॉइंट ए. ठीक आहे. अँड द बीसी इज अ चर्च. म्हणून इथे सुरुवातीला लिहितानाच असं लिहितो, लेट द हाईट ऑफ चर्च, BC is the height of church. Let BC is height of church. Height of church. A person stand at the position of point A. Position of point A. The distance of AB equals to 80 meter and angle of elevation at a point A is 45 degree. मग आता ही माहिती देऊन घ्यायची असते आपल्याला. हा प्रत्येक प्रॉब्लेम सोडवताना आपण काय काय घेतलंय काय काय नाही त्याच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला इथं काय करायची असते, घ्यायची असते. मग आता ही सगळी माहिती आपण घेतल्याच्या नंतर काय करणार, ह्या माहितीला घेतल्यावर बरं तर इथे ही माहिती कलेक्ट केली. माहिती कलेक्ट केल्यानंतर मी काय करतो आता, इन ट्रायंगल एबीसी. देअरफॉर इन ट्रायंगल एबीसी असं लिहिलं.
या एबीसी ट्रायंगल मध्ये काय करणार मी आता, अँगल बीएसी इज इक्वल टू 45 डिग्री. आता बघा तुम्हाला काय काय विचारलंय इथं, हा एबी विचारलाय, एबी सांगितलाय आणि मी सीबी एच काढायला सांगितलंय. सीबी म्हणजे हाईट घेतली आणि हाईट आपण दाखवायची एच या लेटरनं. आता हाईट ही एच या लेटरनं जर मला दाखवायची असेल तर मी काय करणार आहे बघा, इन ट्रायंगल एबीसी अँगल बीएसी इक्वल टू 45 डिग्री आलेला आहे. 45 डिग्री आला. टॅन 45 डिग्री घ्यायचा. काय घ्यायचा टॅन 45 डिग्री? कारण हा जो राईट अँगल तयार होतोय त्या अँगलची एक ऍडजस्टंट साईड दिली, जी राईट अँगलची पण ऍडजस्टंट साईड आहे, आणि आपल्याला विचारली आहे त्या अँगलची अपोजिट साईड. मग अपोजिट साईड आणि त्याच्या ऍडजस्टंट साईडचं रिलेशन हे टॅनच्या रेशो मध्ये येतं. म्हणून मी इथं टॅन 45 घेणार. इन ट्रायंगल एबीसी अँगल बीएसी इक्वल टू 45. देअरफॉर टॅन 45 इज इक्वल्स टू, आता टॅन 45 म्हणजे टॅन 45 हा अँगल ए मध्ये तयार झालेला आहे. मग अँगल ए साठी आपण आत्ताच रेशो बघितले की टॅन ए जर मला घ्यायचा झाला म्हणजे ए मध्ये 45 डिग्री अँगल झालाय, टॅन ए जर आपल्याला घ्यायचं झालं तर त्याची अपोजिट साईड आपण ऍडजस्टंट साईड आपण घेतो. मग मी तर अपोजिट साईड आपण ऍडजस्टंट साईड जर लिहिली तर टॅन 45 ची अपोजिट साईड आहे माझ्याकडे बीसी आणि ऍडजस्टंट साईड आहे एबी. मग इथं मी बीसी आणि एबी चा रेशो लिहिणार. ठीक आहे, बीसी बाय एबी चा मी रेशो लिहितो. मग बीसी ची किंमत आपल्याला माहित नाही, टॅन 45 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आपण त्या टॅन 45 ची व्हॅल्यू ही ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ व्हॅल्यूच्या टेबल मधनं घ्यायची. मग टॅन 45 ही किंमत 1 असते. बीसी ची व्हॅल्यू माहित नाही, एच आहे. एबी आपल्याला दिला 80 मीटर. मग आता 1 इंटू 80 करायचा, देअरफॉर एच इक्वल्स टू 1 इंटू 80 मीटर झाला म्हणजे 80 आला. म्हणजे एच इक्वल्स टू 80 आला. याचा अर्थ असा की चर्चची हाईट आपल्याला भेटली 80 मीटर. देअरफॉर द हाईट ऑफ चर्च इज 80 मीटर. 80 मीटर ही हाईट झाली. इतकं सोपं गणित आहे. समजलंय का सगळ्यांना? आता इथं बघा, तिथे शिप आहे, तिथे हे लाईट हाऊस आहे, असं कन्सिडर करू. आता इथं दुसरी गोष्ट अशी आहे की इथं सांगितलंय फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ऍट द शिप. इथं शिप आहे तुमची, ऍट अ पॉइंट सी कन्सिडर करा. इथं ए बी ही हाईट ऑफ अ टावर आहे आणि ऑब्झर्वर जो आहे तो पॉइंट ए मधून शिप कडे बघतोय आणि शिप कडे बघताना इथे अँगल तयार झाला त्याचा. हा अँगल आपल्याला दाखवायचा असा इथं तयार झालेला अँगल. ठीक आहे, मग ही लाईन ऑफ विजन तुम्ही त्याची एडी दाखवली आणि इथे अँगल डीएसी तयार झालाय. हा अँगल डीएसी तयार झालाय 60 डिग्री. किती डिग्रीसाठी? 60 डिग्री. 60 डिग्री अँगल तयार केला त्या ऑब्झर्वरला जो लाईट हाऊसच्या टॉपला आहे ना. टॉप ऑफ लाईट हाऊस काय दाखवलं आपण? पॉइंट ए ला दाखवलं. Therefore, observer making an angle of depression from the point A is 60 degree. That is angle DAC consider करायचा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं त्यांनी तिथं सांगितलंय की हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर. ही त्या लाईट हाऊसची हाईट आहे. इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होत आहे. इथं तुमची शिपची पोझिशन आहे, इथं तुमचा ऑब्झर्वर आहे. ठीक आहे, मग आता ऑब्झर्वर, शिप आणि शिपचं डिस्टन्स त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सायमल्टेनियसली इथं मेन्शन करायच्या की कशा कशा आहेत. मग मी इथं लिहितो आता लेट ए बी द हाईट ऑफ लाईट हाऊस. ठीक आहे, एबी बी द हाईट ऑफ द लाईट हाऊस. देअरफॉर एबी इक्वल्स टू 90 मीटर दिलेला आहे. लिहून घ्या. नेक्स्ट, ऑब्झर्वर at point A observe ship. शिपचं स्पेलिंग काय आहे? SHIP. मेंढी लिहायची. ऑब्झर्व शिप at point C with angle of depression 60 degree. Therefore, angle DAC equals to 60 degree. Angle DAC आला 60 degree. बर, नंतर काय? The ship is at
at the distance BC from point B, from point B म्हणा किंवा फ्रॉम लाईट पासून, ठीक आहे. BC फ्रॉम पॉइंट B घेतलं. मग आता मी इकडे घेणार ट्रायंगल. आता या सगळ्या गोष्टी मी कलेक्ट केल्या, इथे काय काय आहे काय करायचं. आता जर का आपण कन्सिडर केलं तर इथं DAC आणि BCA हे आपल्याला कसे दाखवायचे, अँगल अल्टरनेट अँगल दाखवायचे, बरोबर. आता इथे लिहितोय देअरफॉर AD पॅरलल टू BC, therefore angle DAC equals to angle BCA, अल्टरनेट अँगल घेणार आणि अल्टरनेट अँगल घेतला की माझा हा अँगल BCA सुद्धा किती होणार, 60 डिग्री. मग 60 डिग्री झाला की इन ट्रायंगल ABC घ्यायचं, अँगल BCA अँगल C इक्वल्स टू 60 डिग्री आलाय, म्हणून tan 60 डिग्री इज इक्वल्स टू, तर tan 60 घ्यायचा. आता अपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइड हे काढायचे आपल्याला BC. मग tan 60 इक्वल्स टू मी घेतो इथं AB अपॉन BC, AB अपॉन BC. tan 60 ची व्हॅल्यू घ्या. tan 60 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √3/2 इक्वल्स टू AB बाय BC. AB ची आपल्याला किंमत दिली आहे 90 मीटर, BC आपल्याला फाइंड करायचं आहे. therefore BC इज इक्वल्स टू 90 into 2 upon √3. आता √3 डिनॉमिनेटरला आला की आपल्याला माहिती आहे की √3 डिनॉमिनेटर आला म्हणजे आपल्याला याला रॅशनलाइज करायचं. आता याला रॅशनलाइज करताना मी काय करणार, इंटू √3 अपॉन √3 न मल्टिप्लाय करून घेणार. मग √3 न मल्टिप्लाय केलं याच्या पुढे काय येईल आपल्याला बघा, 90 into 2 आला 180, 180 into √3 खाली आला √3 into √3 3. मग BC चं डिस्टन्स काय येईल, तर BC इक्वल्स टू 3 1 3 6 18, 60√3 ही किंमत आहे. मग आता BC बरोबर 60√3 ही किंमत आली, म्हणजे 60√3 मीटर हे डिस्टन्स आले. पण आता हे 60√3 मीटरचं डिस्टन्स आपल्याला काय करायचंय, √3 तर घोळ झाला. tan 60 ची व्हॅल्यू √3 आहे, 2 नाही. मग √3 into √3 इथं 90 into √3 आहे ना, 3 3 जा 90, हा आला 30√3. किती आला हा, 30√3. मग 30√3 आला, √3 ची व्हॅल्यू आपल्याला सांगितली आहे त्यांनी, हा √3 ची व्हॅल्यू सांगितली 1.73 आहे. म्हणून मी इथे घेणार आता BC इक्वल्स टू 30 into 1.73. त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, 0 ला 0 आला, 3 3 जा 9, 3 7 जा 21, 2 कॅरी, 3 1 जा 3 प्लस 2 किती झाला 5, 51.90 मीटर हे झालं अंतर त्या शिपचं त्या लाईट हाऊस पासून. therefore the ship is at a distance of 51.90 meter from lighthouse. ठीक आहे. खालची आन्सर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये पाहिजे त्या व्यवस्थित वेळेत लिहू शकता, पाहिजे तसं. लक्षात आले सगळ्यांच्या, यायला लक्षात सगळ्यांच्या. सुप्रिया, आदित्य, राजनंदिनी, श्वेता, साक्षी, ठीक आहे, चालेल. चलो गुड नाईट करूया, बाय बाय, गुड नाईट, सी यू टुमॉरो मॉर्निंग.